रामटेक तहसील के सोनघाट गांव की सड़कें बेहद खस्ता हालत में है, जिससे ग्रामीणों को रोजमर्रा की आवाजाही में भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। गढ़ ग्राम पंचायत सोनेघाट के चारों वार्डों में सड़कें टूट फूट और कीचड़ से भरी हुई है। स्थानीय सरपंच किरण टेकाम ने आरोप लगाया कि जिला परिषद सदस्य विकास कार्यों में भेदभाव कर रहे हैं। उन्होंने कहा, हमारे गांव के विकास को नजरअंदाज किया जा रहा है, अन्य गांवों में काम कराया जा रहा है, लेकिन सोनघाट को जानबूझकर उपेक्षित रखा गया है। विशेष रूप से मरारवाड़ी घोटीटोला मार्ग की हालत बेहद खराब है। पिछले 10 वर्षों में इस सड़क पर केवल ईंट भट्टे का मलबा डालकर कच्ची सड़क बनाई गई है, जो बारिश में कीचड़ युक्त और खतरनाक हो जाती है। स्थानीय नागरिक भी नाराज है। उनका कहना है कि हर साल सड़क की मरम्मत का वादा किया जाता है, लेकिन कुछ होता नहीं। बरसात में स्कूल जाना और अस्पताल पहुंचना मुश्किल हो जाता है। ग्रामीणों ने जिला प्रशासन से मांग की है कि मरारवाड़ी घोटीटोला मार्ग का तत्काल पक्कीकरण किया जाए और ग्राम पंचायत के चारों वार्डों में समान विकास कार्य सुनिश्चित किए जाए। साथ ही सड़क निर्माण में स्थानीय प्रतिनिधियों की जवाबदेही तय की जाए। गढ़ ग्राम पंचायत सोनेघाट आज माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज मरारवाडी गावापासून आपला रामटेक जुळलेला एक रस्ता जो आपला जिल्हा परिषदमध्ये येता त्या रोडाची दुर्दशा अशी झाली आहे की तिथे खड्डे बहुत पडलेले आहे आणि मुलाबाळांना जे शाळेमध्ये जातात विद्यार्थी त्यांना बहुत त्रास होत आहे आणि आपल्या शेतकऱ्याला काही सल्फेट वगैरे न्यायचा त्यांना त्रास होत आहे आणि इथून भरपूर वेटच्या गाड्या चालतात। त्याच्याने कसं आहे, रोड पूर्णपणे अध्वस्त झालेला आहे। एक असं दुर्लक्ष आणि जे जिल्हा परिषद मध्ये रोड येत असल्याने आपले जिल्हा परिषद सदस्य संजू झाडे यांनी तर या रोडावर दुर्लक्ष केले आहे। ह्या रोडावर तर केलेच केले, परंतु आपल्या गावाचा आपला जो ग्रामपंचायत सोनेघाट आहे प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी दुर्लक्ष केले। असं एक पण असं हे नाही का त्यांनी विकास केलं, असं यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आहे। आणि ह्या रोडाच्या माध्यमातून आता बघून घ्या की इथं पण आता जे वीट भट्टेवाले ज्यांच्या गाड्या चालतात त्यांचं ते इथं चालूच आहे मशीन, ते आपलं मलमा वगैरे टाकून ते रोडाला दुरुस्ती करत आहे आणि गाड्या आपल्या नेत आहे। तेव्हा थोडंसं आता जनतेला चालण्याकरिता थोडंसं चांगलं सुविधा होत आहे। वीट भट्टेवाले ते जेसीबीने ते मलमा वगैरे टाकून लेवल करत आहे, परंतु आपण जे निवडून देतो प्रतिनिधी, आपण जिल्हा परिषद सदस्य संजू झाडे यांनी 10 वर्षामध्ये एक पण असा विकास नाही। मी माझ्या तोंडातून तुम्ही ऐकत असाल, परंतु तुम्ही जनतेच्या तोंडातून ऐका की यांनी 10 वर्षामध्ये आपल्या ग्रामपंचायतमध्ये काय विकास केला। चौधरी यांच्या भट्ट्याहून मलमा आणून रोडावर मी टाकत आहे। रोड खराब झाल्यामुळे शाळेतले मुलं, गावकरी लोक यांना पुष्कळ त्रास होत असल्याने मी वीट भट्ट्याचा मलमा टाकून त्याची दुरुस्ती करत आहे। इन बीसी न्यूज के लिए रामटेक से शेखर पाटिल की रिपोर्ट।